रामजी, सातारा सोडून जाणं चांगलं नाहीये. आम्ही समजे हे मानतो का भीमचं पुढचं शिक्षण ज्या शाळेत होईल ते इथून लय दूर आहे. पण तुम्ही निश्चिंत राहा, भीमराव तिथे नक्की जाणार. पण तुम्ही लोक सातारा सोडून जायची गोष्ट करू नका. रोज शाळेत जायला जर भीमरावला त्रास होत असेल तर आपण टांगा करूया त्याच्यासाठी, जो रोज सकाळी सोडून येईल आणि परत पण घेऊन येईल. आणि पैशाची चिंता करू नका बरं का, मी आहे ना, आम्ही करून टाकू. पण तुमच्या सगळ्यांचं असं जाणं आम्हाला चांगलं नाही वाटत आहे. हे बघा, मी तुमच्या समद्यांच्या भावनांचा आदर करतोय, पण मला जावं लागल. परवर नको बोलूस रामजी. तू बस सातारा सोडून नाही जायचं म्हणजे नाही जायचं. पुरंजन भाऊ अगदी बरोबर बोलत आहेत. तुम्ही सातारा सोडून जाऊ नका. हे बघा महेश काका, समजून घ्या आणि तुम्ही बी समजून घ्या का मी बाहेर चांगल्या शाळेत शिकलो ना तर जास्त कामाचा आणि मोठा माणूस बनन मी. त्यामुळे तुम्हा समजांचं बी नाव मोठं होईल ना, म्हणून आता मला जाऊ द्या. आणि मग भीम, आता तू काय नाही बोलणार, आम्ही तुला नाही जाऊ देणार. बस. नाही जाऊ देणार, नाही जाऊ देणार. थांबा, तुम्ही सगळे थांबा. अहो, प्रसंग समजून घ्या तुम्ही लोक. त्यांचं जाणं गरजेचं आहे तर त्यांना जाऊ द्या. भीमराव मोठ्या शहरात जाईल तर त्याला नवीन नवीन संधी मिळतील, तर तो मोठमोठी कामं करेल. असं भावविवश होऊन त्याला थांबवणं बरं नाही. तुम्ही सगळेच त्याचे संरक्षक आहात, त्याचे पालक आहात. म्हणून रामजी सारखंच आपल्या या भीमरावाच्या भविष्यासाठी पालक होण्याचं कर्तव्य पार पाडा आणि यांची आनंदाने पाठवणी करा. आणि बॉम्बेला तर जातोय, कधी तुम्ही लोक तिकडे या, कधी आम्ही इकडे येऊ. आणि कृपा करून आम्हासनी आनंदात जाण्याची आज्ञा द्यावी. मला हे चांगलं माहितीये की तू खूप जिद्दी आहेस. ठीक आहे रामजी, जर का तुमच्या सगळ्यांचा निर्णय झालाच आहे तर आम्ही नाही थांबवणार. पण आजचं जेवण माझ्या घराच्या अंगणात होईल, आपण सगळे मिळून खाऊयात. आणि रामजी, तू जे काही भजन ऐकवत होता ना ते आम्ही पडद्याच्या मागे राहून ऐकत होतो. आणि आता आम्हाला असं वाटतंय की त्या भजनाला तू आमच्या सोबत बसून सगळ्यांना ऐकव. त्यानंतर सकाळी चालला जा, आम्ही थांबवणार नाही. ठीक आहे? थू थू शेठजी, मंगेश, थुंकतो मी तुम्हा सगळ्यांवर. एका अस्पृश्य माणसाकडून भजन म्हणून घ्याल, स्वतःचीच थुंकी चाटून घेता आहात. पंडितजी, आम्ही थुकलेलं नाही चाटत आहे. अहो, आम्ही चुकांचं प्रायश्चित करतोय आमच्या. पर तुम्हाला तर समजूनच नाही राहिलाय, कारण की तुमच्या डोळ्यामध्ये पहिले सारखाच जातीपातीचा, धर्माचा, भेदभावाचा चष्मा लागलाय. भजन तर रामजीच म्हणणार आणि तुम्हाला समजासनी काय करायचं ना ते करा तुम्ही. जेव्हा हा भजन म्हणेल ना तेव्हा आम्ही तिकडे यज्ञ करू. चला मित्रांनो. पाखंडी पंडित. जाऊ दे शेठजी, उगाच वाद कशा पायी, भांडणं कशा पायी. रामजी, हा ताण तर मला वाटतं कधीच संपणार नाही. ज्या लोकांना तुमचं भजन ऐकण्यात काहीच अडचण नाहीये, निदान त्यांच्यासाठी तरी का. ठीक आहे, तुम्ही समजे म्हणताय तर मी नक्कीच भजन गाईन. माटी कहे कुम्हार से, तू क्या रौंदे मोह. एक दिन ऐसा आएगा मैं रौंदूंगी तो. माटी कहे कुम्हार से, तू
जात न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान। मोल करो तलवार का, पड़ा रहन दो म्यान। पोथी पढ़ पढ़ जग मुआ, पंडित भयान कोई। ढाई आकर प्रेम का, पढ़े सो पंडित हो। मंडपाला कुणीतरी आग लावली. लवकर इजवा ती आग इजवा. पंडितजी, हा काय मूर्खपणा आहे. धार्मिक लोकाच्या धर्माचा अपमान कराल तर असंच होणार आहे. पंडितजी यो समजा पाखंडीपणा बंद करा. ये तू बंद कर. विजव हवन कुंडाचा अग्नी. आहे हिम्मत? तुम्ही एकदम बरोबर बोलताय. आमच्या मधून कोणाची बी हिंमत नाहीये का या हवन कुंडाला इजवावं. आता असं काय ते तर माहित नाही. तुमच्या लोकांना समजावून सांगा. जास्त उडउड केली ना मग भले आम्ही या हवन कुंडातली आग विझवू शकलो नाही, पण या लोकांना नक्की आग लावू. मग विझवत राहा त्यांना. चला मित्रांनो, भीमराव, ही परिवर्तनाची नांदी आहे. अजून खूप वेळ लागणार आहे साताऱ्याला, समाजाला आणि देशाला सुधारण्यात. तोवर तुला आणि तुझ्या समाजाच्या लोकांना असाच संघर्ष करत राहावा लागेल. बाबा, मी आता इथून जातोय बाबा. आत्यानं बाकी समद्यांना भेटलोय. बस तुम्हा समद्यांना भेटणं राहिलेलं. आता वेळ आली आहे की समद्यांनी आपापला रस्ता शोधावा. तुम्ही भीमसाठी शिक्षणाचा रस्ता शोधलाय. आता मी बी स्वतःसाठी एखादा रस्ता शोधणार आहे. बाळा दादा, हे तू काय बोलतोयस? भीम, जरा समजून घे. जाऊ दे मला. मी बाबांना आधीच हे सांगून ठेवलेलं. भीम, त्याला जाऊ दे. मी बराच वेळा चुकीचं वागलोय बाबा. जमलं तर मला माफ करा. बघ बाळा, मी तुझ्यावर लय ओरडलो. झालं तर समज विसरून जा. फक्त एवढं ध्यानात नक्की ठेव की तुझा एक बाप आहे जो नेहमी तुझी काळजी करतच राहील आणि या गोष्टीची प्रार्थना करत राहील की तू जिथं बी राहशील तिथं आनंदी राहशील. आनंदी राहा. नाही बाबा, तुमचं ओरडणं मी आयुष्यभर विसरू नाही शकत. कारण हीच तर एक माझ्या आयुष्यातली समद्यात मोठी शिकवण आहे. आणि जर तुमच्यापासून दूर राहून
मी एक चांगला माणूस बनू शकलो तर मी परत नक्कीच येईन बाबा. आम्ही तुझ्या येण्याची प्रत्येक दिवशी वाट पाहत राहू बाळा. स्वतःची काळजी घे. आणि तू बी बाळा दादा. बाळा दादा नका जाऊ. बाळा दादा थांब. जाता है सो जान दे तेरी दसान जाय खेवटिया की नाव जूं चला समदे लवकर. मिलेंगे आय घने मिलेंगे आय. खूप छान. जा भीमराव जा. तू गेल्यानंतर मी संपूर्ण साताऱ्याचं शुद्धीकरण करेन. या घराला नीट धुवून काढा आणि काही धूप आणि अगरबत्त्या पण जाळा. आज संध्याकाळी इथे नवीन ऑफिसर येतोय राहायला, म्हणून शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. भीमराव, ही परिवर्तनाची नांदी आहे. अजून खूप वेळ लागणार आहे साताऱ्याला, समाजाला आणि देशाला सुधारण्यात. तोवर तुला आणि तुझ्या समाजाच्या लोकांना असाच संघर्ष करत राहावा लागेल. आम्ही बी स्पृश्य जातीतल्या लोकांसारखं जगलो पाहिजे. त्यासाठी काही लोकांनी नाही तर समजा समाजाला बदलावं लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. आणि म्या करेन. मग म्या इथं राहू नाहीतर कुठं बी. भीम बाळा. भीम इकडे बाळा. आंबेडकर गुरुजी, आम्ही तुमचे उपकार कधीच नाही विसरणार. माहित नाही मला मी इथनं काय घेऊन जातोय, पण एवढं नक्की माहित आहे की आपल्या पोरासंग म्या तुम्ही जोडलेलं आडनाव घेऊन जातो आहे. ज्या तऱ्हेनं तुम्ही तुमचं आडनाव भीमाचा सन्मान होण्यासाठी दिलं होतं, त्याच तऱ्हेनं भीमाचं हे कर्तव्य आहे. त्यानं नेहमी तुमच्या आडनावाला कायम सन्मानित स्थान दिलं पाहिजे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझा भीम असं नक्कीच करल. हा ध्रुव कुठं गेला? भीम, आलो मी, आलो. भीम, या पिशवीत तुझी ती पुस्तकं आहेत जी आम्ही वर्गात असताना फाडली होती आणि नंतर तू ती चिटकवली होतीस. आणि जेव्हा तुझ्याशी माझी मैत्री झाली होती त्यानंतर हे मी माझ्याजवळच ठेवलं होतं. हे घे. अरे पण ध्रुव, आता हे फाटलेलं पुस्तक जाताना का देतोय भीमरावला? ह्यासाठी, म्हणजे याच्या लक्षात राहील की याने अभ्यासासाठी किती संघर्ष केलाय. आणि हे सुद्धा लक्षात ठेवेल की जेव्हा तो आमच्यासारख्या मुलांना बदलू शकतो तर मग एक दिवस पूर्ण जग सुद्धा बदलू शकेल.
भीम, तुझा एखादा सदरा दे ना मला. सदरा का? अरे दे ना, हे बघ. माझा एक सदरा तुला देतोय. तू पण तुझा एक सदरा मला दे. म्हणजे मी तुझा सदरा घालीन आणि तू माझा सदरा घाल. याच्यामुळे आपल्यामध्ये भेदभाव नाही राहणार. तुझा सदरा घालून मी तुझ्यासारखं बनण्याचा प्रयत्न करीन आणि माझा सदरा घालून तू हा संकल्प करून जा की माझ्यासारखे खूप ध्रुव आहेत, त्यांना पण तुला हरवायचंय. हे घे ध्रुव. छी 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 छी. अरे शेण भरलंय रे तुझ्या मुलाच्या डोक्यात शेट. भीम, तू इथून आता निघून जाणार ना, त्यानंतर इथला भीमराव मी बनणार. अजून पण काही माणसं आहेत ज्यांच्या सोबतची लढाई बाकी आहे. ती तुझी लढाई आता मी लढेन. गुरुजी, निघतो आम्ही आता. दादा, चला निघूया. चला बाळ. खेळायचंय, चेंडू घेऊन ये. आता मी बी खेळू. आणि आमचा चेंडू जेव्हा जेव्हा गटारात जाईल ना, तेव्हा धुवून दे. आता ह्या कक्षेतून बाहेर जा. मी तुझे केस नाही कापू शकत. जा. एका म्हशीचे केस कापू शकते, माझं नाही. भीमराव किंवा त्याच्या समाजाचा कुठलाही मुलगा या विद्यालयात कधीच नाही शिकणार. भीमराव, जा. माझ्या नावाची लाज राख. शिक्षण घेऊन खूप मोठा माणूस हो. कदाचित मी या जगात नसेन, पण तू या जगात सूर्य होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरव. गुरुजी, मैं लय प्रयत्न करणार का तुम्ही मला ज्या लायक समजताय त्याच्या बी पुढे नेईन मी स्वतःला. आणि ही लढाई मैं लढत राहणार आयुष्यभर, मी कुठे बी असलं तरी. जय भीम. 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 जय भीम.